हॅलो. कस काय फोन लागत नव्हता ताई? ताई काय झालं, सकाळपासून अनुभव चालू आहे आणि हां. माझं फोनकडे लक्ष नाही आणि हो. तो एकदम हँग झाला. हो का? मी तर म्हटलं मग मी चालूमध्ये काय कसं काय कट केलं, झाला? तो हँग झाला आणि काय म्हटलं आता करू? मग मी अ, जरा स्विच ऑफ केला पुन्हा आणि पुन्हा हां. चालू केला. बरं, बरं. हां. कुठं गावी गेले होते का इतके दिवस? मी आता काय रिटायर झाली, मग जरा आता गावी जाते सारखी, जरा येते, थोडीशी तिकडे सोय करून येते. कारण हो. आता म्हणतात ना, हे पुन्हा संकट येणार आहे असंच काहीतरी. हो, आता आता ऐकलं मी गुरुमाऊलीचा मेसेज याच्यात स्वामी होम ग्रुपवर. तर हां, मी मुद्दामून सगळ्यांसाठीच टाकला. हो. गुरुमाऊलींचा पण आहे. अजून ते दादाश्रींनी पण तसंच आम्हाला तिथे गेलो तेव्हा हां, सांगितलं. परत तो अजून एक मी पॉडकास्ट पण दुसरा बघितला. व्हिडिओ टाकलाय बघा पॉडकास्ट. हां, तो पण ऐकला मी आत्ता. हां. मग मी पण काय ते आता दादाश्रींनी सांगितलं, तेव्हापासून मग मी म्हटलं, "अरे, आपली गावी काहीच सोय नाहीये. वाघ वगैरे येतात ना तिथे, बिबट्या." आणि मग म्हटलं जरा तिथे पण आपण काहीतरी सोय करून यावी ना. हां. मग राहायची वेळच आली तिकडे. आता मला तर आवडतं तिथे, पण मुलांना जर हां. त्यावेळेला वर्क फ्रॉम होम मिळालं, तर मुलं पण येतील ना तिथे. हो. हं. म्हणून मग मी म्हटलं आता थोडं-थोडं तिकडे पण सोय करून ठेवावी. चूल आणि कसं मुंबईला समुद्र असल्यामुळे जरा पाण्याची जास्त भीती आहे ना? पाण्यातनंच येणार आहे ते सगळं. हो, तेच आणि म्हटलं मी. दुसरी कसं ताई, लाईट पण जाणार आहेत म्हणतात. मग सगळं ऑनलाईन सगळं बंद होईल. नेटवर्क म्हणजे सगळ्यांनी थोडेफार कॅश तरी जवळ ठेवावे. नंतर आता बघा, आताच हो. आमच्या इथे तुम्हाला सांगते सिलेंडर मिळणं बंद झालंय. का ना? काल तुम्हाला सांगते एवढी लाईन रस्त्याला सिलेंडरसाठी. हो का? मग हो, एवढं. नंतर मग पेट्रोल संपणार आहे. मग हां. जो तो गावाकडेच पळेल ना ताई, चुलीवर हो, खायचं. कोरोनासारखं. म्हणून मग म्हटलं, आपल्याकडनं शेवट जेवढं शक्य होईल तेवढं स्वामींचं नाम जप करायचा आणि जेवढं होईल तेवढी आपली गावी सोय करून ठेवायची. हां, शेवटी गावाकडेच यावं लागतं बघा बरं किती पण मग ज्याला शहरामध्ये त्याला असलं. गाव पाहिजे हो ताई प्रत्येकाला. हो आणि ना. मी तर सगळ्यांना प्रार्थना करते, की तुमची कितीही भाऊबंदकी असेल आणि हां. जरी तुमच्या शहरात गेले असतील नातेवाईक, पण ते ज्याने त्याने ज्याचा त्याचा हिस्सा द्या. त्यांना हो, त्याचं त्याचं खाऊ द्या. हो. की मग काय अशा तुम्ही अडचणीच्या वेळेस तरी कामं आलं पाहिजे ना. हो. काय ते भाऊबंदकीत हिस्से, वाटे त्याच्यासाठी भांडतात. शेवटी आणि ठेवून जायचंय तर प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या हिस्स्याचं ज्याला त्याला द्या, असंच मी म्हणेन सगळ्यांना. तेच ना, कोण घेऊन जाणार आहे? सगळं इथंच राहणार आहे. हां, सगळं इथेच. आता त्यांनी तर सांगितलं 60%च लोकं राहणार आहेत. मग बघा ते बरं, कोरोनापेक्षा पण जास्त भयान सांगते ना. म्हणून मला ती अशी सगळ्यांना ते एकदा सांगायचंच आहे, की ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या हिश्श्याचं ज्याला त्याला खाऊ द्या. हो ना. हं. हां, मग ताई पुढे मग केंद्रे दादांनी ते 5 शनिवार नारळ फिरवायला सांगितलं आणि मग? मग ते 2 शनिवारच झाले ताई आणि हां. मग नंतर सुतक पडलं आमचे चुलत सासरे ऑफ झाले तर. बरं. हां. आणि मग ती सेवा राहूनच गेली. नंतर काय सासूबाई पंढरपूरला गेल्या हां, हां, हां. आणि मग कुठं दोघी जण एवढं काम आवरून शेतीतलं बघायचं, घरचं बरोबर. पण जॉईंट फॅमिली. मग कुठं ती सेवा झालीच नाही नंतर. हो, हो, हो. मग पावसाळा लागला. हां. कपासी वगैरे लावली. मग ते खुरपणं, ते अद्रक सगळं ती आता बिझीच होऊन गेलं. मग सेवाच बरोबर. झाली नाही ती. पुन्हा 2 शनिवारच झाली. हां, हां, आणि हां. मग ते पावसाळ्यात ना शेवटला ते नारळ उगलं ताई. ते म्हणजे ते आता तुम्ही आम्ही काय केलं म्हणजे ते 5 शनिवार? अ, म्हणजे पहिल्या शनिवारी नारळ घेऊन हं. ती सेवा करायची. 11 म्हणजे वेळा घोरकष्टक धोरण, 11 वेळा तारक मंत्र आणि 11 माळी जप. हां. 3 ते अगरबत्त्या लावून. ते बोलायचं आणि मग शेताभोवती नंतर फेरी मारायची का? हां, नंतर मग त्या त्या नारळावर तेवढी सेवा झाली का मग नंतर फेरी मारली आणि मग हं. ते नारळ ऐन मध्यभागीला म्हणजे खड्डा खोदून पुरायचं सांगितलं होतं. अच्छा. हां आणि हां. मग ते पुरलं त्या 4 शनिवार तशीच सेवा करायची. हां, हां. फक्त अगरबत्तीवर. हां, हां. आणि मग ते एक शनिवार अ, हॅलो, आवाज जातोय ताई तुमचा? आवाज जातोय थोडा. रेंजचा प्रॉब्लेम आहे ना ताई शेतामध्ये. हां, हां. बरोबर. मग एक शनिवार काय म्हणाला? मग एक शनिवार ती सेवा झाली. दुसऱ्या शनिवारी पुन्हा ती
म्हणजे ते नारळ दाबला आणि दुसऱ्या शनिवारी तशीच सेवा केली 3 अगरबत्त्या घेऊन. हा हा ती विभूती पुन्हा सगळ्या शेताच्या कडीने फिरवली, हा हा टाकली हा आणि मग तिसऱ्या शनिवारी करायची तर ते ऑफ झाले. मग कुठं सुतकात नाही करायला गेली ना. हो 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 बरोबर. आणि मग तो दाबलेला नारळ पाऊस पडल्यामुळे उगला तो नंतर 2-4 महिन्यानंतर. अगो बाई, हो, मग त्याला किती मस्त फुट. भाग्यवान ताई तुम्ही. हा, मग त्याला फुट आली ना तर मग आता नंतर बागेची छाटणी झाली ना तेव्हा पाहिला आम्ही. अरे बापरे. म्हटलं हा नारळ तर उगला. त्याला उगवूनची पानं ना सश्याने खाल्ली काय कोण असे कतरले थोडे. अच्छा अच्छा हा 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 आणि ताई त्याला ना जोपर्यंत पाऊस होता तोपर्यंत पाणी, तो मध्यभागी असल्यामुळे त्याला कसलं पाणी ठिबक नाही काही बरोबर नाही तिथं मधी. बरोबर बरोबर. नळ्या सगळ्या ताटीभोवती. हा आणि मग मी म्हटलं ते म्हणे असं नळी टाक लागत नाही हा मधीच येईन नारळ. तर म्हटलं आता दादाला फोन लावून बघू. नाही तर मग असंच पाणी टाकावं लागेल, नाही तर नळी टाकावं लागेल एक स्पेशल त्याच्यासाठी. बरोबर हो मग हो. मी दादाला फोन लावला 2-3 वेळेस लावला तर दादानी घेतलाच नाही. पण नंतर मग मी एक दिवस 11 वाजेला फोन लावला तर घेतला. हा 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 आणि मग दादा म्हणे मी म्हटलं दादा ते नारळ काढून बाजूला लावायला चालतं का? हम्म. आणि मग काय काढून घ्या आणि एका एका कडेला लावा म्हणे बाजूला एका असे बंधाऱ्याच्या. बोलले का दादा. हा हा. हा, काढायला चालतं म्हणे. पण मग ताई ते काढायला गेलो तर त्याच्यामुळे खूप खोल जाईल. अरे मग नका काढू मग ते ताई. हो, मग आता तिथंच पाणी घालून आता तिथे नळी लावू एक. बरोबर मग काय, हा तेवढ्यासाठी आपण तेवढं तर करू शकतो. हा, तेच ना. मग तसंच पाणी घातलं आता. आता येईन त्याला नवीन फूट थोडीफार आहे पहिली बी. आहे ना. हा आणि हा थोडस काहीतरी काटे बिटे टाकून ठेवा म्हणजे कोणी खाणार नाही ते पानं. हा, तेच ना. हम्म. मग आणि ताई तुमचं उत्पन्न वाढलं का ताई मग. आता गेल्या वर्षी तर बराबरीच झालं. म्हणजे त्याला रोग जास्त आला ना, पाऊस जास्त त्यामुळं. हा 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 हम्म. आता यंदा वाटतं असं होईन चांगलं. आता नारळ उगलं म्हणजे स्वामींनी काय त्याला हेच दिलं नाही. हो 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 येईल येईल. आणि हो. बरोबरीचं तरी झालं म्हणजे नुकसान नाही झालं. हा, नुकसान नाही झालं, बरोबरीच झालं. खर्च फिटला आणि राहिले थोडेफार 1-1.5 लाख. हा चांगलं आहे ना मग ताई. हा. हं. आता तर तुम्हाला खूपच येईल भरपूर. हो, तेच वाटतं ना. आता आता स्वामींना आपल्याला आशाच दाखवली नारळ उगला म्हणल्यावर. म्हणजे ताई, लोक किती त्या नारळाला जपतात तुम्हाला सांगते, पाण्यात ठेवतात, मग मीठ टाकून ते नारळ हे करतात, तरी येत नाही हा. लोकांचं. आणि तुमचं सहज ठेवलं पुरलं तुम्ही, आणि ते आलं बघा. हो ना. किती कमाल आहे. आणि दुसरा अनुभव ताई, हा माझा पुतण्या संभाजीनगरला आहे हं, शिक्षणासाठी. हं. डिप्लोमा घेतलेला आहे त्यानं. हा 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 तर त्याचं पहिलं सेमिस्टर फायनल झालं. त्याला चांगले मार्क पडले 72.72. अरे बापरे. हा त्याला वाटत नव्हतं मी पास होईन म्हणून. अच्छा बघा. आणि एवढे हा. मार्क मिळाले. हा तो रिझल्ट पाहायला पण बघायला जाईना की मुलांना म्हणतो तुम्ही जा, मला नाही वाटत मी पास होईन. मी घरच्याला काय सांगू मग नापास झाल्यावर. आई ग. हा हो, तर मग मित्रच गेले बघितलं. मित्र म्हणे तुला इतके मार्क पडले म्हणे खोटं सांगताय तुम्ही. मला हा. शक्यता वाटत नाही म्हणे मला मी पास झालो म्हणून. नाही म्हणे अरे बघ तू हे बघ फोनवर आणलं त्यांनी काढून मग दाखिलं. मग मग त्यांनी स्टेटस ठेवलं मग आम्हाला कळलं. अगो बाई किती छान बघा. हा. स्वामी आणि सेवेत आल्यावर स्वामी आपल्याकडनं करूनच घेतात आणि यश पण देतात. हो, हॅलो हॅलो अं, ताई. त्याला वाचायला दिलं म्हणलं. छोटं स्वामी स्तोत्र आहे ना. हा चरित्र. हा स्तोत्र. हा, अच्छा. स्तोत्र आहे स्तोत्र. हा हा छोटं पुस्तक आहे ते दिलं तिच्या सोबत. आणि त्याला म्हटलं रोज दर्शन घ्या जाय वाचा जाय. हा 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 हम्म. किती छान. आणि दुसरा दुसरा मोठा जेई करत होता पुतण्या. अच्छा. हा त्याला पण त्याचं ताई पेपरच्या टायमाला आहे ना कॅम्प्युटरच ते बंद पडलं. म्हणजे कॅम्प्युटर असते ना जेईची परीक्षा हो 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 ऑनलाईन. हा ऑनलाईन मध्ये. हा तर मधी बरंच त्याचं अर्धा तास बंद पडलं ते. अरे अरे अरे. आणि मग त्याला कुठं आता ते हुशार होता तसा. मध्ये त्यानं पुस्तकात नाही अभ्यास केला पण फोनचे लेक्चर पूर्ण करत होता. हा 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 आणि ऑफलाईन होतं त्याचं. तर मग लेक्चर मधून बघत होता ऐकत होता. हा तर त्याला पण 80 पॉईंट बापरे. बघा 82 म्हणजे पॉईंट अर्धा तास त्याचा गेला तरी पण. 82.77 पडले त्याला पण. वा वा वा. किती पण छान ताई ते ताई. कॅटेगरी मधून नव्हतं केलं ना आम्ही. हा 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 त्यामुळं थोडे कटले त्याच्यात थोडे. नाही पण तरी पण छान मिळाले ना ताई.
हा ताई, मुलं ऑफलाईन असून त्यांना 40, कोणाला 42, कोणाला 50 अशी आणि नंबर. याला ऑनलाईन असून एवढे छान मिळाले. हा, किती तो सुंदर. पण रिझल्ट आला आणि तो मम्मीला म्हणतो, मग हा. एवढे मार्क पडले. मग त्या म्हणे, "अरे, तुला कळत नाही का स्वामीची कृपा?" किती छान, स्वामींचीच कृपा आहे, खरं आहे. आणि माझा मुलगा कॅम्प्युटर क्लासला MSCIT मध्ये होता ना. हा, MSCIT. हा हा MSCIT चे क्लास केले त्याने 10वी झाल्यानंतर. हा. तर त्याचा पण 3रा नंबर आला ताई, 80% पडले त्याला पण. वा 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 वा. बघा किती छान ताई, मुलांची हा. छान प्रगती होते तुमच्या. हो, अशी स्वामींची साथ पाहिजे, बाकी काय. हो, राहणारच राहणारच. तुमच्यासारखे आणि सगळे एवढे सेवेकरी आई वडील आहेत, तर काय नाही स्वामी त्यांना हे देणार, आणि मग त्या मुलं पण त्या मार्गात येतात ना ते. हा, आणि मुलीचा तर पहिलाच नंबर असतो. हो, त्याचा काही प्रश्नच नाही. हा, ती खूप हुशार आहे ती पण. हम्म. आता काय करते ती? आता 9वीला आहे ती. अच्छा. होणार, ती तर आता खूपच करते पण आणि सेवा ना ताई. हा, दोघी मुली सेवा करतात ताई. रोज वाचत्या, सकाळी देवपूजा करून गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, अरे वा. सरस्वती सरस्वती स्तोत्र. आणि आता तो मोठा जेई करत होता ना, त्याला पण म्हटलं, आता CET फॉर्म भरलेला आहे ना. हा 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 आता त्याला प्लॅन करायला लावले 11. म्हणलं आता कर, मग CET मध्ये आणखीन जास्त मार्क पडतील, पुन्हा 12वीचा रिझल्ट चांगला येईल. हा हा हा. मग आता त्याचं पण चालू आहे सेवा. होईल होईल, त्याचं पण छान होते. हो. सुंदर. मी शेअर करते हा ताई. हो ताई, ताईला मोठ्या जावेला बोलायचं होतं. बोलत द्या ना. हं. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, तुम्ही पण करता सेवा सगळी? हो, आम्ही दोघी पण करतो ताई. किती छान, बहिणी बहिणीसारख्या राहता हो ताई. असं हा. कायम राहा, त्यामुळे मुलं पण तुमची सगळी अशी एकत्र राहतील बघा. हम्म. आणि तुम्ही काय काय करता सेवा ताई? आम्ही हीच नित्य सेवा. अच्छा. हा हा. हा, दोघी पण सारखीच करतो. अरे वा, किती छान किती छान. हे मुलांवर संस्कार घडतात ना ताई तुमच्या दोघींमुळे, हो आणि दोघींची पण मुलं पुढे जात आहेत मस्त. हो, दोघीची पण जातात. दोघीची पण मुलं हुशार आहेत. अरे वा, हे स्वामींची कृपा आहे ताई. हो, सगळे सेवेत आले स्वतः स्वामीमुळं. हा, किती छान ना. आणि मग तुमच्या माहेरी पण करतात का सगळे? माहेरी नाही करत कोणी. नाही का? अच्छा नाही. अच्छा. हा हा. आता थोडे फार लागले करायला ते पण आमचे भाऊ पण. करतील करतील ते पण हळू. हा, आणि आता आताच्या, आईन त्या आडा नाही ताई, तर मग त्याच्यामुळे त्यांना कुठे जमत नाही. मग नुसतं जप ते करतात मग त्या. हा, नुसतं जप केला तरी खूप आहे ना ताई. हा, तरी पण आणि आईने 11 गुरुवारचा संकल्प केला होता वडिलांसाठी. अच्छा, हा. बापरे, बघा. मग कसे आहेत वडील? आता आता चांगले आहेत. चांगले आहेत ना. हा. आणि आता येणाऱ्या पुढील काळासाठी ना ताई सेवाच उपयोगी पडणार आहे. हो, खूप म्हणजे छान. करायला पाहिजे सर्वांनी आता. हा, करायला हवी सगळ्यांनी. कोणाचा विश्वास बसतो, कोणाचा नाही बसत. बरोबर बरोबर. हा. खूप छान ताई. मी शेअर करते ताई. बरं. मला माझ्या वडिलांचा ऑपरेशनचा शेअर करतात एक अनुभव. हा, सांग ना, कसलं ऑपरेशन झालं? त्यांना आहे ताई तर कॅन्सर झालेला आहे. अरे, कसला? तो ब्लड कॅन्सर आहे, ब्लड गाठीचा. कॅन्सर? हा, गाठीचा आहे. अरे बापरे. आणि वय किती आहे ताई त्यांचं? वयात त्यांचं 70 आहे ताई. ओ. आणि मग केव्हा ते समजलं? त्याला आता 1-1.5 वर्ष झालं. बाई गं. हा, 3 ऑपरेशन झाले त्यांचे. बापरे, त्या गाठी काढल्या का? हो. हा 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 हा. आता त्यांना लय अशक्तपणा आला, 3रं ऑपरेशन ते करायचं नाहीच म्हणत होते. अच्छा अच्छा. हा हा हा. मग म्हणलं एवढे वेळेस करा आता, स्वामीची राहीन आपला श्रद्धा क्षमा. बरोबर, स्वामींवर विश्वास श्रद्धा ठेवा ठेवा. म्हणलं तुम्ही आता. बरोबर बरोबर. ते म्हणे नाही मी करतच नाही आता, माझी शक्ती संपलेली म्हणे सगळी, मेलो तरी चालतं म्हणे, पण मी नाही करत म्हणे ऑपरेशन. बाई गं. हा हा. मग मग आईने त्यांच्यासाठीचा 11 गुरुवारचा संकल्प केला होता. गुरुवार चालू होते. हा 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 हा. झालं ऑपरेशन सक्सेस. झालं ना. मग हो, आता कशी तब्येत ताई त्यांची? आता चांगली. चांगली आहे ना. असं हो, त्यांना पण स्वामींचं नाम घ्यायला सांगा, नामजप करायला सांगा. घेते ना मग. हो ना. रोज सकाळ संध्याकाळ दर्शन करते. अरे वा, किती छान किती छान ताई.
हो. कुठून बोलताय सांगायचं ताई नाव वगैरे तुम्हाला? संभाजीनगर मधून. अच्छा, नाव सांगायचंय? सांगायचं का तुला? नका नाव नाही सांगत. बरं बरं, मी हा. शेअर करते हं ताई. हा. ते पण स्वामीची मालिका बघतात. त्यांना खूप आवडते स्वामीची मालिका. हो का? हो, मी दवाखान्यात होते त्यांच्यासोबत. मला म्हणजे "दे बरं ताई लावून ती मालिका." आ, अरे वा, त्यांना खूप आवड झाली त्या मालिकेची. सारखी किती मालिकाच बघतात ती. किती छान. चांगलं आहे, अशी गोडी पाहिजे ताई. हा. आणि ती मालिका बघितली तरी ते चरित्र वाचल्यासारखंच आहे. हो. हम्म, खूप छान ताई, मी शेअर करते हं. बरे. माझ्या जावाला बोलायचं होतं तुमच्यासोबत आणखी. द्या द्या द्या. हॅलो. हॅलो. हा ताई, मी आता हे शेअर ताई, करू? हा, बोला बोला. कसं आता सेवेत आल्यामुळं ना सकाळी सकाळी गाणी लावली. हा हा हा. आता रोज सकाळी गाणी लावतो, जप लावतो, नामस्मरण करतो. तर अचानक कोणाच्या तोंडून ते बोलता बोलता निघून जातं. जे गाणं चालू असलं त्याच्यातले जे शब्द असतात ना, ते ओठावर येऊन जातात. हा, ओठावर येतात आणि म्हणजे न कळत आपल्याकडनं स्वामींचं हा. नामस्मरण होतं ना ते. हो, तर मुलांच्या का होईना आता जशी चालली अंघोळीला घरात चालू आहे नामस्मरण, तर बोलता बोलता ते म्युझिकच्या तालावर म्हणून जाते चालता चालता. किती सुंदर, किती सुंदर बघा. आणि असं वाटतं ना, मग पहिले ना कोणी देवघरात नमस्कार करत नव्हतं, पण जे सेवेत आलो ना तेव्हापासून अंघोळ झाली का सगळेजण नमस्कार करायला जातात. अरे वा, किती छान वाटतं होतं हे सगळं. किती सुंदर वाटतं एकदम. कारले लावलेले होते. हा कारले लावलेले होते. पहिली पट्टी गेली. आता मार्केटला मंडी टाकली पहिली. हा तर हा यांचं चाललं होतं इथं व्यापाऱ्याला देऊ, कोणाचं चाललं नाही मंडीला टाका. आता पहिली वेळेस आहे, कमी येतं व्यापारी येणार नाही. हा मग आता म्हणे मंडीला काय भाव जाते काय माहिती, देव भाव जाते का नाही. हा हा हा. तर मग गेले ते, फोन आला त्याचा 40 रुपये घेऊन गेली. हा. तर सासूबाईंना म्हणता येत नाही श्री स्वामी समर्थ. ते म्हणते, अरे वा स्वामी समर्थ, चांगलं झालं. म्हणजे त्याला नाव येत नाही पण मनातून ती इच्छा होती ना, मग घ्यायची किती नाव ती. त्यांना भाव आहे बघा ना, भक्ती आहे. हा, लगेच त्यांनी याला हात जोडले, लगेच देवाला प्रार्थना केली तिथून. अरे वा स्वामी समर्थ अशीच साथ दी. किती छान होतं. एक समर्थ तुम्हाला पण किती समर्थ म्हणता येत कौतुक नाही आहे. त्यांना. तुम्हाला पण सासूचं बघा किती कौतुक आहे. हो. सगळे म्हणजे असं आता बी आहे ना, सगळ्यांचे रिझल्ट चांगले लागले तर इतका आनंद झाला त्यांना. अरे वा, बघा. ते म्हणते मग अशीच प्रगती पाहिजे, दुसरं काय आहे, मुलं सगळे लागले सुखात पाहिजे. आपण प्रगट. केलं शेतीत काम, पण आता पुढं काय आहे. बरोबर बरोबर. हा. खूप छान ताई, मी शेअर करते. आणि गोराल कष्ट पाठ नव्हतं आमच्या तेव्हा ताई काय म्हणे, आपल्या कधी पाठ होईना ताई, किती अवघड आहे. मी म्हटलं अहो आपण कष्ट कसं पाठ केलं, तारक हा हा 8 हा. दिवसात तसं हे बी होऊन जाईल. मग बरोबर. म्हणायला लागलो तर 8 दिवसातच पाठ झालं ते पूर्ण. बघा, म्हणजे तुम्ही पण कितीचे हा. प्रयत्नवादी आहेत ना दोघी जणी. हा. खूप छान. जेवढी सेवा मी केली तेवढी त्या करते, त्यांनी तेवढी केली तेवढी मी करते. असं अरे म्हणजे वा, कसं घरात म्हणजे आता किती 4घी जणीची सेवा होती ना घरामध्ये, 2 मुलीची आणि आमच्या दोघीची. हा हा. संध्याकाळी मग सकाळी. तुमच्या चौघींचे तर होतेच आणि मुलं पण येतात जातात, ते नमस्कार करतात, काही ना काही जप करतात. ही चांगली गोष्ट आहे ना आणि ताई. मोबाईलवर स्क्रीनवर फोटो ठेवला माझ्या मुलांनी, स्वामी म्हणून टाकलं आणि पुढे आता जेव्हा तो मोबाईल उघडीन तेव्हा त्याला स्वामीच दर्शन होणारच ना ते. हो, किती सुंदर बघा. हा. खूप छान ताई, मी शेअर करते हं. हो. हं, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.